नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 15 मिनिटात होणारी एक ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत. दिसायला खूपच छान दिसते ही डिझाईन आणि पटकन शिवूनही होते. तर ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच, म्हणून मी 13.5 इंच घेतली. छाती घेतली 10 इंच, मुंडा घेतलेला आहे मी 5.5 इंच आणि शोल्डर देखील मी घेतलेला आहे 5.5 इंच. आता आपण नेहमीप्रमाणे जसे ब्लाऊजच्या गळ्यासाठी 2.5 इंच घेतो तसेच 2.5 इंच घेतलेले आहे. तेथून मी खाली 3 इंच घेऊन चौकोन आखून घेतलेला आहे आणि त्यात गोल आकार देऊन हा आपला वरचा गळा तयार केलेला आहे. तिथून खाली मी 2 इंच घेतले आणि तिला जास्त गळा डीप पाहिजे होता म्हणून मी खाली 3 इंचाचा गळा ठेवलेला आहे. अशा प्रकारे चौकोन आखून घेतला आणि ह्या चौकोनामध्ये आपण गळ्याचा तुम्हाला ह्या शेपच्या ऐवजी दुसरे कोणते शेप द्यायचे असतील तर तुम्ही तेही शेप तिथे देऊ शकताय. मला त्याने फोटो दाखवला होता त्यामध्ये हाच शेप होता, त्याच्यामुळे मी हाच शेप दिला. ही डिझाईन शक्यतो दिवाळीतही खूप चालली. आता आपल्याला हे असे समोरून न कट करता उघडून कट करून घ्यायचे आहे, असे जेणेकरून आपले कापड कमी होणार नाही तिथले. आता साडीचा जो पीस असतो त्या पिसाचाही मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने आतला गळा जो होता तो कट करायचा माझा राहिला होता तो मी कट करून घेते. ह्या ज्या नॉड आहेत ही जवळजवळ 1.5 मीटरची नॉड आपल्याला ह्या कापडापासून तयार करायची आहे. तुम्हाला जर जास्त नॉड लांब आवडत नसेल तर तुम्ही 1 मीटरचीही करू शकताय. आणि ही जी दुसरी पट्टी आहे ही तुम्ही 14 इंचापर्यंत कट करू शकताय. आणि हे जे किनार आहे ती बॅक साईड कट करून राहिली होती त्याचे मी लटकनासाठी वापर करणार आहे. तर हे बघा, सगळ्यात आधी मी मोठी जी पट्ट्या होत्या आपल्या त्यापासून नॉड तयार करून घेत आहे. ह्या नॉडची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकताय, पण ही नॉड आपल्याला शक्यतो बारीकच तयार करून घ्यायची आहे. बघा, ह्या पद्धतीने मी एक मोठी नॉड तयार करून घेतली. त्या मुलीने मला मोठी नॉड तयार करायला सांगितले होती. शॉर्ट नॉड असेल तरीही छान दिसतं. शक्यतो आपली 1 मीटरची नॉड असते, तेवढी नॉड असली तरी ते छानच दिसते. मोठी नॉड आपली तयार करून झालेली आहे. आता आपल्याला जी छोटी पट्टी होती त्या पट्टीपासून नॉड बनवायची आहे, पण ही नॉड आपल्याला एकदम जाडही बनवायची नाही किंवा एकदम पातळ म्हणजे बारीकही बनवायची नाही. मीडियम साईजची ही नॉड आपल्याला तयार करायची आहे. दिवाळीत जवळजवळ 4-5 जणींनी माझ्याकडून हीच डिझाईन शिवून घेतली. त्यांना फक्त मी एक ब्लाऊज शिवलेला फोटो दाखवला होता. त्या म्हणल्या आम्हालाही अशीच डिझाईन हवी आहे. हे बघा, 2-2 इंचाचे आपण आता तुकडे काढून घेणार आहोत. 6 तुकडे 6 पाहिजेत आपल्याला हे. आता बघा, हे जॉईंट करताना लक्ष द्या. मी आधी आपला जो वरचा 2 इंचाचा आपण भाग ठेवला होता ना त्याचे 3 म्हणजे मध्य काढून घेतला आणि कडेला शेवट एक असे 3 तेथं हे मार्किंग करून घेतले. आणि आपलं जे आपण आता 2 इंचाचे जे नॉड कट करून घेतली होती ती बरोबर मधोमध दुमडून ती जी जॉईंट भाग असतो तो मी पिसावर येऊन दिलेला आहे आणि जो कट भाग आहे तो मी आतल्या म्हणजे गळ्याच्या साईडने जाऊन दिलेला आहे. तुम्ही व्यवस्थित बघू शकताय. कट भाग आहे तो आतल्या साईडने आहे आणि जॉईंट भाग आहे तो पिसावर येत आहे, म्हणजे अस्तरवर येत आहे. दुसऱ्याही साईडने आपल्याला त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे. याच्यावर आपल्याला आता साडीचा जो पीस आहे तो उलटा ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे साडीचा पीस आहे तो व्यवस्थित तुम्ही म्हणजे आपण शक्यतो बॅक पार्ट जसा गळ्याला जॉईंट करतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पार्ट आता जॉईंट करायचा आहे. पण व्यवस्थित गळ्याचा शेप आपल्याला बिघडून द्यायचा नाही आहे. गळ्याचा जसा आपला शेप आहे त्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कडेने टिप मारून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.
आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्या इकडे या ब्लाऊजची किती शिलाई घेतात. मी या अशा गळ्यांची शक्यतो 250 ते 300 रुपये शिलाई घेते. म्हणजे स्लीव्जला ही डिझाईन असेल तर मी 300 रुपये घेते आणि स्लीव्ज आपल्या नॉर्मल असतील तर 250 रुपये घेते. सेम आपण बॅक पार्ट जसा जॉईंट करतो त्या पद्धतीने आपल्याला, आता तुम्ही खालच्या साईडने मी टिप मारून घेतलेली आहे, तुम्ही तिथे पट्टीही करू शकताय. आतला जो एक्स्ट्रा आपला पिसाचा भाग होता तो मी कट करून घेतलेला आहे. आणि आपल्याला जे आपण टिप मारलेली आहे त्या टिपाच्या मध्ये खाचा मारून घ्यायच्या आहेत. टिपाच्या पुढं आपल्याला ह्या खाचा जाऊन द्यायच्या नाही आहेत. व्यवस्थित टिपाच्या अलीकडेच ह्या खाचा आल्या पाहिजेत. आता ज्या मी पिना लावलेल्या होत्या टाचण्या त्या काढून घेत आहे. आता भाग मी सरळ करून घेते आणि आपला जो मधला जो भाग होता तोही आपल्याला व्यवस्थितपणे बाहेर काढून घ्यायचा आहे. गळ्याच्या वरच्या साईडचा जो भाग होता तो व्यवस्थितपणे आकार देऊन आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. टोक पण आपले तिथले व्यवस्थित आले पाहिजेत. म्हणजे तो शेप आपल्याला बिघडून द्यायचा नाही आहे, जसाच्या तसा तो शेप आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. आता बघा खालच्या साईडने टिप मारून घेत आहे. आणि आता आपला वरचा जो गळा आहे तो आपल्याला आहे असा शिवून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. इथली जर टोकं तुमच्याकडून शिवण्यात गेली तर ब्लाऊजचा शेप हा पूर्णच वेगळाच होणार. त्यामुळे इथं टोके जाऊ द्यायची नाही, त्याची आपण काळजी घेऊनच ब्लाऊज तिथे शिवून काढायचा आहे. व्यवस्थित आपल्या गळ्याचा आकार आलेला आहे का नाही ते आपण चेक करून घेऊ. आणि कडेने आपले शिल्लक अस्तर होते राहिलेले तिथे टिपा मारून घेऊ. एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊन आपल्याला याच्यावर आता टक्स मारून घ्यायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा प्लीज. टक्स मारून घेतले आणि आपल्याला आता नॉड घालायचे आहे. नॉड घालताना आपण बुटाची लेस जशी घालतो ना त्या पद्धतीने घालायची आहे. मध्येच दोरा तुटत होता. म्हणजे आपण स्कूल शूज जे असतात आपल्या मुलांचे ह्यांचे त्यामध्ये जशी आपण नॉड लेस घालतो ना तशी आपल्याला लेस घालायची आहे. तर तुम्ही मी ही जी पिसाची लेस केलेली आहे त्याऐवजी तुम्ही आयती नॉड जी भेटते तीही घालू शकताय. त्यानेही लुक खूप छान येतो. बघा आता वरच्या साईडने मी घातलेली आहे, पुन्हा मी दुसऱ्या साईडला 2 नंबरच्या याच्यात घातलेली आहे. आणि आता मी शेवटला इकडच्या साईडला परत शेवटला घालत आहे. आता परत पुढच्या दुसऱ्या वरच्या साईडने घातली झिगझॅग पद्धतीने, म्हणजे आपल्याला ही नॉड घालायची आहे. जर अशी जात नसेल तर तुम्ही आपल्या सेफ्टी पिनचाही वापर करू शकताय. आणि व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडला समान आलेली आहे का नाही ते पाहून घ्यायचं आहे. बघा दोन्ही साईडला मी समान ओढत आहे. मी तर म्हणलं ना तुम्ही ही नॉड छोटीही ठेवू शकताय. आता आपण खाली लटकन करून घेऊ. लटकण्यासाठी मी जे किनार ठेवले होते त्याचा वापर करणार आहे. मी ज्या पद्धतीने लटकन केले त्या पद्धतीने न करता तुम्ही दुसरीही पद्धत वापरू शकताय. म्हणजे आपले साधे सिंपलही लटकन तुम्ही करू शकताय. मी अशा पद्धतीने लटकन केलेले आहेत. बघा
ब्लाऊजचा गळा असाही खूप छान दिसतो, पण हा काठापदरासाठीचा म्हणजे ब्लाऊज डिझाईन होती त्याच्यामुळे मी याला लेसही लावलेली आहे. लेस लावून तर ह्याचा म्हणजे लूक आणखीनच खुलून आलेला आहे. तुम्ही लेस स्किपही करू शकताय. लेस नाही लावली तरीही घातल्यावर हा गळा खूपच छान दिसतो. शक्यतो मुलीला म्हणजे मुलींची हीच चॉईस आहे या गळ्याची. मी आता तुम्हाला गळ्याला लेस लावूनही दाखवते की हा गळा कसा दिसतो आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली लेस लावून गळा पूर्ण तयार झालेला आहे. आपली लेस लावून आता तयार झालेली आहे. तर बघा तुम्ही किती छान गळा दिसतो आहे. घातल्यावर पण एकदम छान दिसतो हा गळा. बसतोही खूप छान, कुठे ओढत नाही ना काही नाही. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला नक्कीच सांगा की तुमच्या कस्टमरला आवडला का नाही.